श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1986व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध दशमी, गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025। आजचा दिनविशेष म्हणजे आज विजयादशमी अर्थात दसरा। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/2/1996 बैठक क्रमांक 193 परमपूज्य सद्गुरूंची 60व्या वर्धापन दिनानिमित्त 23/11/93 रोजी सर्व भक्तांतर्फे रौप्य तुला झाली। त्या प्रसंगी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू सर्व भक्तांना अनुग्रह आशीर्वाद देत असताना पुढे म्हणतात, आता मला जेवढी तुझी सेवा करायची आहे तेवढी करीत राहील। लोक अज्ञानी असतात, भाविक असतात, सारखे येऊन मला प्रश्न विचारायचे, माझे असे होईल का, माझे तसे होईल का, लग्न होईल का, मुले होतील का, काय सांगावे यांना, आणि जर ठरलं नाही तर तुम्हाला कसली शक्ती प्राप्त झाली हो, तुम्ही हे ढोंग करत आहात। हे खरेच आहे, पण तो ही काळ 1 वर्षाने नाहीसा झाला आणि लोकांना या ठिकाणी असलेली शक्ती दिसायला लागली, अनुभवाला यायला लागली, लोक यायला लागले, मला पूज्य ठिकाणी मानू लागले। होता होता हे कार्यही सुरू झाले, नाना प्रकारचे भक्त निर्माण झाले, त्यात कर्तृत्ववान, कर्तबगार, बुद्धिनिष्ठ, हुशार असे सगळे लोक यायला लागले। वास्तविक पाहता त्यांनी मला काहीही विचारले नाही की महाराज तुम्हाला काय प्राप्त झाले आहे आणि तुम्हाला कशा करता नमस्कार करू, तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त झाली आहे का नाही, काहीही कोणी विचारले नाही। पण प्रत्येकाला असे वाटले की आपण त्यांचे शिष्य होऊ, ही सगळी ईश्वरी इच्छा आहे। आज माझ्या तपश्चर्येला एकंदर 50 वर्षांचा काळ लोटलेला आहे। काल शेवाळकरांनी सांगितलेली 53 वर्षे अगदी बरोबर आहे। वयाच्या 7व्या वर्षी अनुभव आल्यामुळे ईश्वरी प्राप्ती कशाला म्हणतात, प्रत्येकाला असा भाव येतो की ईश्वर काय, अनुष्ठाने केली, जपजाप्य केले, ध्यानधारणा केल्या की ईश्वर प्राप्त होतो, मुळीच नाही। तो प्राप्त झाल्यावर मग कळायला लागते की प्राप्त होणे म्हणजे काय आहे। माझ्या जीवनामध्ये आधी साक्षात्कार झाला आणि मग तपश्चर्येला सुरुवात झाली। हा काळ जसजसा लोटला तसतसे गुरुदर्शनही निराळ्या पद्धतीने होऊ लागले। एक दिवस अशी खूप अडचण आली, रात्रभर जागा होतो। या गोष्टी घरात सुद्धा सांगणं मला शक्य नव्हतं। मी जे आता बोलतोय हे सगळं सत्य आहे, खरं आहे। मी काही याचा प्रोपगंडा करीत नाही, मला प्राप्त झालंय हे सांगत नाही, पण आज मला वस्तुस्थिती सांगण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी हे बोलतोय। रात्री 2च्या सुमारास तरंगताना पांडुरंगाची पंढरपूरचीच मूर्ती दिसली। मी डोळे उघडून पाहतो तो पांडुरंग हे सालंकार रूपाने उभे होते, सगळे अलंकार घातलेले होते। तोपर्यंत मी पंढरपूर सुद्धा पाहिले नव्हते। देवाला डोळ्यांनी पाहिले आणि देवही माझ्याकडे पाहत होता असे दिसले। हे किती घडले असेल, 2 किंवा 3 सेकंद घडले असेल। त्यावेळेपासून मी असा संकेत केला की आपल्याला इथून पुढे पहाटे 2 वाजता उठावं लागणार आहे आणि आजही मितीला मी 2 वाजता उठतो। एकंदर तपश्चर्येमधला सगळा भाग लक्षात घेतला तर असे एक लक्षात येते की देव हा बोलत नाही, देव हा सांगत नाही, देव हा दिसत नाही, पण शक्ती एवढी प्रचंड की त्या भक्तांनाच त्या मूर्तीचे ज्ञान व्हायला लागते। माझ्याबाबत ह्या खऱ्या घटना आहेत। मला हे शिकवावे लागले नाही, सांगावे लागले नाही,
करून घ्यावे लागले नाही. त्याच्या दर्शनाचा, त्याच्या कृपेचा प्रभाव एवढा मोठा झाला की हे ज्ञान मला आपोआप निर्माण झाले. अशी एकंदर 50 वर्षे गेली. 50 वर्षे गेली असे का म्हणतो मी? वयाच्या 10व्या वर्षी मी तपश्चर्येला सुरुवात केली. आज मला माझ्या माहितीप्रमाणे सर्व भक्तांना याचा अनुभव आहेच. कोणाला स्वप्नदर्शन आहे, कोणाच्या इच्छा पूर्ण आहेत. ही काही माझी शक्ती नाही, ही शक्ती त्याची आहे. म्हणून तुम्ही आज ही रौप्य तुला करू शकला. प्रत्येकाला जर सांगितलं असतं तू एवढी घेऊन येच, तर तो ते रौप्य तुला होऊन झाल्यावर आला असता. मला यायची फार इच्छा होती, पण साहेबाने सोडलेच नाही. पण ह्या वेळेला असा अनुभव आला की रौप्य तुला होण्याच्या आधी 15 वार चांदीची व्यवस्था झाली. काही भक्त आहेत ते विचारित असत, तेवढे जमले नाही. तुला काय करायचे आहे? तू कशाला या विषयात पडतोस? रौप्य तुला करणारे निराळे, करवून घेणारे निराळे, बुद्धी देणारे निराळे, तू शांत राहा. नाही, मला फार काळजी वाटते की नाही जमले तर काय करायचे. जेव्हा जेव्हा ईश्वराचं सहाय्य होतं त्याची चिंता तो वाहतो. तुम्हा लोकांची चिंता तो आमच्यातर्फे वाहतो. तुम्ही लोक येता, मला सांगता असे व्हायला पाहिजे, तसे व्हायला पाहिजे. कोणालाही मार्ग दाखवत नाही की तू एवढी पारायण कर, एवढा जप कर, एवढे ध्यान कर. काहीही नाही. त्याने सांगितले एकदा, मला कानावर घातलं, मी शांत राहतो. त्याची कामे होतात, त्याला त्याचा अनुभव येतो. ही सर्व ईश्वरी प्रचिती आहे. आज मला वाटतं माझा सांगण्याचा हेतू, माझे मनोगत मी तुम्हाला सांगितले, तेव्हा तो ज्या ज्या पद्धतीच्या परीक्षा पाहतो त्या सगळ्याच आश्चर्यकारक असतात. तो जरी पहिल्यापासून दर्शन देऊन मोकळा झाला असला तरी हा टिकतो की नाही, याला ते जमतं की नाही, हे सर्व लोकांना कळण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे त्रास देणे चाललेले असते. विरोध होतो, निंदा होते, अपमान होतो. मागच्या संतांचा जर विचार केला तर ईश्वराचेच रूप घेऊन आले. मानवी रूप धारण करून आज ज्ञानेश्वरांचे काय, हे सगळे मी काल सांगितलेलेच आहे. ते काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. पण अशा या महान विभूतींच्या बाबतीत सुद्धा सामान्य लोकांना ज्ञान होत नाही आणि झाले तर समजतही नाही. एकनाथांच्या बाबत तेच झाले, रामदासांच्या बाबतही तेच झाले, तुकारामांच्या बाबत तेच घडले. ह्यातून कोणीही सुटलेले नाही आणि हीच परिस्थिती माझ्यावर निर्माण झाली. असा कुठे परमेश्वर भेटतो का? असे कुठे असतं का? आणि हे बोलायचे कोणी की जे कोणाच्या तरी ओट्यावर बसून विड्या फुंकीत असतात, की ज्यांना यातलं ज्ञान नाही, समजत नाही, त्यांनी या गप्पा मारायच्या. असे कुठे जमतं का? का ऋषीमुनींच्या काळात सुद्धा झालं नाही? पण मी म्हणतो हे खरे आहे. ही जी घटना आहे हे 100% बरोबर आहे. तुम्ही लोकांनी आज माझा फार गौरव केला. मागचे दिवस जर सगळे आठवले तर ईश्वराची एवढी मोठी कृपा होईल. आज ही रौप्य तुला होईल. पण गोळ्यांनी जे मगा सांगितले की ह्यांच्या 75व्या वर्षी सुवर्ण तुला व्हावी आणि खरोखर त्याची इच्छा असेल तर होऊन जाईल. हा देह सार्थकी लागावा. तुम्ही लोक समोर बसल्यामुळे मी भावना प्रदान होतो. मी दुःखी झाल्याचे मला अश्रू येत नाहीत. मला जे अश्रू येत आहेत त्यांनी माझे कौतुक केल्याचे अश्रू आहेत. माझं तुम्हा सर्वांना एक सांगणं आहे की तुम्ही या चरणाजवळ येऊन पोचलात, हे तुमचे ठिकाण आहे. ठिकाणावर पोचल्यावर जसे मनुष्याचे चालणे थांबते, तसे तुम्ही या चरणाजवळ येऊन पोचलेले लोक आहात. अन्यथा कुठलाही मार्ग पत्करू नका. ह्यातच तुमचा उद्धार होईल आणि तुम्हा सर्वांचे कल्याण होईल, असा मी आता आशीर्वाद देतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे अनुग्रह आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता पुढील आशीर्वादासाठी. श्री गुरुदेव दत्त.